तो व्हिडिओद्वारे नेमका काय गैरप्रकार झालाय ते आपण पाहिलं आणि आता पाहणार आहोत संभाजीनगरमधनं एक ऑडिओ क्लिप देखील समोर आलेली आहे। यामध्ये क्लास चालक हे विद्यार्थ्यांचं सीईटी पर्सेंटाइल 100 पर्यंत कसं नेता येईल या संदर्भात पालकांशी बोलताना दिसतायत। आपण ऐकूया। हॅलो हॅलो। हा बोला मॅडम, हा काय सांगा। नमस्कार सर। हा बोला ना सर आपल्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं कन्फर्मेशन आहे इंजिनिअरिंगचं। विदाउट सीईटी विदाउट जी नाही सीईटी द्यावं लागेल सर। हा सीईटी मार्क कमी पडले तरी मिळणार का आपल्याला ऍडमिशन? नाही कमी नाही सर, आपण जे सीईटी मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99 पर्सेंटाइल। कसे म्हणजे त्यांचा आपले काही सेंटर आहेत तर तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल। म्हणजे आम्ही जे सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायचे का? नाही ते नाही घ्यायचे सर, जे सेंटर आमचे आहेत ना तिथेच जाऊन एक्झाम द्यायची। म्हणजे मग पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती। बर मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो। बर कारण स्टुडंटला जाऊन फक्त एक्झामला बसायचंय तिथे। आणि जे तुम्हाला कॉलेज पाहिजे सीईटी झालं, व्हीआयटी वगैरे असे जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे मुंबई पुण्याचे, बर तिथे जी ब्रांच स्टुडंटला पाहिजे ती ब्रांच आपण देतो त्यांना। त्याचा बजेट जो आहे तो जातो 12 ते 13 लाखापर्यंत। बजेट खूप आहे हो, आमच्या आवाक्या बाहेरचं आहे ते। हो मग गव्हर्नमेंट आहे ना सर, ते गव्हर्नमेंट ठीक आहे आम्ही 1.5 लाख रुपये खर्च करू शकतो, 2-1 लाख रुपये इतके हाय नाही करू शकत ना।